नमस्कार. होळी येतेय. आपल्याकडे जशी पुरणपोळी करतात तसं बहुतांश उत्तर हिंदुस्थानामध्ये करतात गुजिया. आपल्या करंजीचीच धाकटी बहीण आहे. करंजी कायम थोरलीच राहणार. पण आज या धाकट्या बहिणीवर थोडासा स्पॉटलाईट टाकूया. करायला सोपी आहे, चवीलाही छानच लागते. बघूया. सगळ्यात आधी गुजियाच्या कव्हरचा मैदा लावायला घेऊ. त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम किंवा 1.5 कप मैदा चाळून घेतला. त्यात चवीपुरतं मीठ आणि 4 टीस्पून घरचं रूम टेम्परेचरचं साजूक तूप असं मी लावून घेतलं आणि मैदा आता असा क्रम्बली दिसेपर्यंत ते छान मिक्स करून घेतलं आहे. ज्या कपाने मैदा मोजला होता ते अर्धा कप पाणी मी घेतलं आणि आता मला या मैद्याला मध्यम घट्ट असं भिजवायचं आहे. तर एवढं पाणी त्या अर्ध्या कपातलं उरलंच आणि आपला मैदा पण मध्यम घट्ट भिजवून झालेला आहे. आता क्लिंग फॉईलनी मी तो गुंडाळून झाकून ठेवणार आहे, म्हणजे मग तो वाळणार नाही. आता हा कव्हर करून आपण बाजूला ठेवूयात आणि सारण करायला घेऊया. एका पॅनमध्ये मी अगदी थोडं तूप घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून जाड रवा मी बारीक गॅसवरती सतत हलवत चांगला तांबूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. आणि एकदा का हा भाजून झाला की मी तो काढून ठेवून त्याच पॅनमध्ये अजून थोडं तूप घेऊन त्याच्यामध्ये बदाम, काजू आणि पिस्ते असं तांबूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. एकदा का आपली ही ड्रायफ्रूट्स पण तांबूस झाली की आपण ती पण काढून घेणार आहोत. गॅस सतत आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. त्याच तुपामध्ये मी 2 टेबलस्पून सुकं खोबरं किसलेलं घातलं आणि आता हे काढून ठेवते. गार झाल्यावर मी हे हाताने चुरून घेणार आहे. बारीक गॅसवर सतत हलवत हा खवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पण लक्षात ठेवायचं आहे की त्यातलं तूप वेगळं होईपर्यंत आपल्याला हा भाजायचा नाही आहे. हा खवा सुरुवातीला असा थोडासा पातळ होईल आणि नंतर एक 10-15 मिनटं भाजून झाल्यावर तो घट्ट व्हायला लागेल आणि त्याचा रंग स्लाइटली बदलेल इतपत. तेव्हा तो काढून ठेवायचा गार करायला आणि आपण इथे पाक करायला घेऊ. पांढऱ्या भांड्यामुळे त्याच्यात पांढरी साखर दिसत नाही आहे, पण मी 1 कप साखर घेतली आहे आणि त्याच्यात अर्धा कप पाणी घालून त्याच्यामध्ये केशर आणि वेलदोडा घालून याचा पाक करून घेणार आहे. पाक आपल्याला एकतारीसुद्धा होऊ द्यायचा नाही आहे. बघा, अगदी थोडीशी तार येते असं वाटल्याबरोबर मी गॅस बंद करणार आहे, कारण नंतर तो पुन्हा आपण पाक गरम करू तेव्हा तो अजून घट्ट होतच जाईल. मगाशी भाजून ठेवलेला हा खवा आता गार झाला आहे, तो मी हाताने मोकळा करून घेते आहे आणि त्याच्यामध्ये सुकं खोबरं चुरून ठेवलेलं घालूयात. ड्रायफ्रूट्सची भरड आपण याच्यामध्ये घालू. थोडीशी वेलची पावडर आणि ही 60 ग्रॅम बुरा चिनी आहे आणि हा मगाशी भाजून ठेवलेला रवा असं आपण सगळं एकत्र करून घेऊयात. जर बुरा चिनी नसेल तर घरी केलेली साधी पिठी साखरसुद्धा चालेल. आता हे का सारण तयार आहे. मैदा आपला छान भिजून झालेला आहे. आता आपण याच्या गुजिया करायला घेऊयात. मी या टोटल मैद्याचे 2 भाग करून घेतले आणि त्याची अशी जाडसर एकच मोठी पोळी लाटून घेतली. रोजच्या पोळीपेक्षा थोडीशी जाडसर आपण सामोशाला जशी लाटतो ना तशी जाडसर पुरी लाटून घेऊयात आणि आता करंज्या करतो तशीच ही गुजिया आपण भरून घेऊयात. मध्यभागी सारण ठेवून सगळीकडे पाणी लावून मी आता याचं तोंड नीट बंद करून घेते. गुजियाला सहसा कातण्याने कातत नाहीत, त्याला अशी मुरडच घातली जाते. तेव्हा बाकीच्याही गुजिया आपण अशा करून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तळणीचा. तेल अजिबात फार गरम करायचं नाही आहे. तेलामध्ये करंजी टाकल्यावरती पटकन वर आली तर गॅस बंद करून त्याचा ताव कमी करून घ्यायला लागेल. अगदी मंद आचेवर कमी तापलेल्या तेलामध्ये एका वेळेला 5-6 कढईच्या आकाराच्या मानाने गुजिया घालून आपण ह्या पेशन्स ठेवून तळत राहणार आहोत. 7 ते 8 मिनटं कमीत कमी आपल्याला हा घाणा दोन्हीकडनं तांबूस होईपर्यंत तळायला लागणार आहे, पण गुजिया तेव्हाच छान होते. साधारण 7-8 मिनटानंतर आता आपला गुजिया तयार आहेत. आता आपण हे पाकात घालणार आहोत. त्याच्यासाठी मी पाक पुन्हा एकदा थोडासा गरम करून घेतला, कारण मगाशी करून ठेवलेला पाक थोडा गार झाला होता. गुजिया गरम पाकातच गेल्या पाहिजेत, तरच तो पाक सगळीकडे आत मुरतो. चमच्याने मी हा पाक सगळ्या गुजियांवर घालून घेते आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर मी कडेच्या गॅसवर ठेवली होती, गॅसवरनं उतरवून. त्यामुळे माझं तेल पुन्हा तापलं नाही आणि साधारण कोमट अशा तेलामध्ये मी दुसरा घाणा पण तळायला घातला आहे. आता तो तळून होत आल्यावर हा पहिला घाणा जो मी पाकात घातलेला होता तो मी काढून चाळणीवर ठेवते आहे, म्हणजे त्याच्यातला जर का एक्स्ट्रा पाक असेल तर तो खाली गळून येईल आणि पाकामध्ये दुसरा घाणा घालते. या प्रमाणाने मध्यम आकाराच्या 22 गुजिया याच्यामध्ये झाल्या. हॅपी होली. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये.